प्रेमासाठी वाटेल ते हे वाक्य आपण अनेकदा ऐकलंय, पण याच प्रेमानं भारतीय तरुणाला तुरुंगवास भोगावा लागलाय आणि तेही पाकिस्तानात. नेमकं घडलं काय, सविस्तर जाणून घेऊयात. ही कहाणी आहे 24 वर्षीय बादल बाबूची. यूपीतील अलीगडचा एक सामान्य तरुण ज्याचं आयुष्य एका क्षणात बदललं. साल 2021 ची गोष्ट. सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच फेसबुकवर बादलची कराचीतील एका मुलीसोबत ओळख झाली. ही ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि या मैत्रीचं रूपांतर खोलवर प्रेमात झालं. बादल त्या मुलीच्या प्रेमात इतका वेडा झाला की तिला भेटण्यासाठी त्यानं काहीही करण्याची तयारी दर्शवली. पण समस्या होती ती दोन्ही देशांमधल्या सीमेची. थेट जाणं शक्य नव्हतं आणि त्यामुळं त्यानं एक अत्यंत धोकादायक आणि बेकायदेशीर मार्ग निवडला. बादलनं नेपाळ मार्गे पाकिस्तानमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. प्रेमासाठी कोणताही धोका पत्करायला तो तयार होता. त्याला वाटलं की एकदा सीमारेषा ओलांडली की आपलं प्रेम यशस्वी होईल. पण नियतीला मात्र काही वेगळंच मंजूर होतं. मे 2022 मध्ये नेपाळ मार्गे पाकिस्तानमध्ये प्रवेश करत असतानाच त्याला पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली. बेकायदेशीरपणे देशात घुसल्याबद्दल त्याला पकडण्यात आलं. प्रेमाच्या धुंदीत त्यानं घेतलेला हा निर्णय त्याला खूपच महागात पडला. पाकिस्तानी कोर्टानं त्याला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. एका क्षणात स्वप्न भंगलं. प्रेमाऐवजी कोठडीत जाण्याची वेळ आली. बादल बाबूसाठी हे एखाद्या मोठ्या धक्क्याहून कमी नव्हतं. तुरुंगाच्या भिंतीआड आपल्या चुकीच्या निर्णयावर पश्चाताप करत बादलनं जवळपास 3 वर्ष काढली. कुटुंबापासून दूर एका अनोळखी देशात शिक्षा भोगताना त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा आपण फक्त अंदाज लावू शकतो. इकडे भारतात त्याचे वडील सुभाष बाबू यांनी आपल्या मुलाला परत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असली तरी त्यांनी आशा कधीच सोडली नाही. अखेर शिक्षा पूर्ण झाली आणि 26 डिसेंबर 2025 ला त्याची पाकिस्तानी तुरुंगातून सुटका झाली. वाघा सीमेवर त्याला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आता तो आपल्या मायदेशी परततोय. कुटुंबाची त्याला भेटण्याची आतुरता शिगेला पोहोचली आहे. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या बादलनं अखेर तिला पाहिलं की नाही हे अजून अस्पष्ट आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, प्रेमासाठी घेतलेल्या या चुकीच्या निर्णयाची किंमत त्याला खूप मोठी मोजावी लागली आहे. ही कहाणी आपल्याला प्रेमावर विश्वास तर ठेवायला सांगते, पण त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि नियमांचं उल्लंघन करू नये हा महत्त्वाचा संदेश सुद्धा देते. सोशल मीडियावरची ओळख आणि त्यातून जुळणारे प्रेमसंबंध कधी कधी अशा गंभीर परिणामांना सामोरे नेऊ शकतात. त्यामुळं प्रेमासाठी वाटेल ते करणाऱ्या बादल बाबूसाठी हा एक धडा आहे. बादल बाबूच्या या कहाणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रेमासाठी सीमा ओलांडणं योग्य आहे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.